स्वागत। पंचांना विनंती असेल विशाल पाटील सर आपण सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे। फार चांगली स्पर्धा या मैदानावरती रंगताना पाहायला मिळते। जयदास कोंडिलकर असेल, मंगेश कोंडिलकर, रमेश कोंडिलकर, राहुल कोंडिलकर, वासुदेव कोंडिलकर, विशाल पाटील, प्रफुल्ल कोंडिलकर, समीर कोंडिलकर, जयेश कोंडिलकर, सूरज पाटील, निलेश कोंडिलकर, सौरभ कोंडिलकर, महेश कोंडिलकर, चंद्रकांत कोंडिलकर, रितेश कोंडिलकर, रोनित कोंडिलकर यांच्या सर्वांची या सर्व आयोजकांची मेहनत खऱ्या अर्थानं गेल्या 1-2 महिन्यापासूनची मेहनत घेत होते। या 3 दिवसामध्ये फळा लाभताना पाहायला मिळते। फार चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली, त्यांचं सुद्धा धन्यवाद। या सर्व क्रिकेटर खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थानं फार चांगलं आहे। 1-2 लाखाच्या स्पर्धांचं जसं आयोजन असतं तसं आयोजन या स्पर्धेच्या आपल्याला पाहायला मिळतोय। चला पंच सामना चालू करा। मेन पंच विशाल पाटील सर, स्क्वेअर लेग पंच वासुदेव व कोंडिलकर, दोन्ही पंचांना आपण शुभेच्छा देऊया। स्ट्रायकर एंड वरती फलंदाज उभा आहे वडगाव संघाचा सलामीचा फलंदाज योगेश पाटील। नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज उभा आहे दीपेश गडगे। दीपेश गडगे नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा आहे। गोलंदाजी मार्कर गोलंदाज अचानक मोपाडा संघाचा समीर मात्रे। सन्माननीय निलेश ज्ञानेश्वर कोंडिलकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3 दिवस पाण्याचा पुरवठा, बिस्लरी बॉटलचा पुरवठा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी करण्यात आलाय। त्यांचा सुद्धा या आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो। सामना चालू होतोय। अचानक मोपाडा विपक्ष वडगाव। स्ट्रायकर एंड वरती फलंदाज उभा आहे योगेश पाटील। नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज उभा आहे दीपेश गडगे। गोलंदाज तयार। हा चेंडू, पहिला चेंडू योगेश पाटील साठी थोडासा धीम्या गतीने आलेला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक तैनात आहे, वेगानं चेंडू पर्यंत येईल, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मिळते ती एकच धाव। 1 धावसंख्येच्या मदतीने आता संघाचा खात्यात श्री गणेश होतोय। 10वा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत ते एक धाव फलकावरती लागली आहे। योगेश पाटीलनं मगाच्या सामन्यामध्ये फार चांगला स्टार्ट खऱ्या अर्थानं वडगाव संघाला दिला। षटकार चौकारांची आतिषबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। दीपेश गडगे आता स्ट्रायकर एंड वरती उभा आहे। गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज समीर मात्रेचा ह्या चेंडूवरती जबरदस्त फटका आल्या मारलेला हा मोठा फटका, इरादे स्पष्ट केलेत। या चेंडूवरती येत आहेत 6 धावा। 6 धावसंख्येच्या मदतीनं 10वा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत बिनबाद 7 धावा धाव फलकावरती लागल्यात। समीर मात्रेनं पहिला चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत, परंतु नंतरच्या चेंडूवरती मात्र षटकार लगावला जातोय। विचार करण्यास भाग पडले। तर मगाच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं वडगाव संघानं 98 धावसंख्येचा टार्गेट मोरबे संघासमोर ठेवलं होतं। या सामन्यामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग पाहायला मिळते, चांगला चेंडू, परंतु यष्टीरक्षक महेश उरंकर चकले जात आहेत। या चेंडूवरती मिळते ती एक धावसंख्येच्या मदतीनं 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत। 2 धावसंख्येच्या साह्यानं 10वा धाव फलकावरती लागल्यात 9 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत। फार चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते। पंचांचा निर्णय अंतिम राहील। खेळाडूंना विनंती आहे आपण सामना चालू करायचा आहे। पंचांचा नियम अंतिम आहे। या चेंडूवरती मिळतात त्या 2 धावा। 2 धावसंख्येच्या साह्यानं 8 धावा 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। चांगली बॅटिंग पाहायला मिळते, तितकीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। चला सामना चालू करायचा आहे।
1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावसंख्येच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज पुनश्च तयार. समीर मात्रेचा हा पुढचा चेंडू. सामना करणार योगेश पाटील. या चेंडूवरती जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद. मोठी विकेट. मोठा आदरा बसतोय तो वडगाव संघाला. योगेश पाटील बाद होतो या चेंडूवरती. या चेंडूवरती मी येते ती विकेट. योगेश पाटील बाद होतोय. नौका फलंदाज मगाच्या सामन्याचा हिरो आकाश केदारी मैदानावरती जातोय. आकाश केदारी मैदानावरती जातोय. सलामीला गेलेला फलंदाज दीपेश गडगे स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते परंतु फिरकी गोलंदाज आहे. फिंगर रोल करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वळण घेतोय. या चेंडूवरती मिळते ती विकेट. जबरदस्त गोलंदाजी समीर म्हात्रे हा गोलंदाज. पहिलं षटक अचानक मोपाडा संघाकडून फेकलं जाते. 4 षटकांचा हा सामना आहे. 4 षटकांमध्ये 45 ते 50 धावसंख्येपर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. या चेंडूवरती बॅटची कडा. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. या चेंडूवरती मिळते विकेट. सलामीची जोडी लागोपाठ योगेश पाटील बाद झाल्यानंतर त्याच्या बरोबर जो फलंदाज सलामीला गेला होता तो लगेचच मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजू ठोंबरे. राजू मैदानामध्ये जातोय. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. धावा खर्च केल्यात गोलंदाजांना आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं षटक मैदानावरती चालू आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती खऱ्या अर्थानं गोलंदाज पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाज समीर म्हात्रे या गोलंदाजाची. समीर म्हात्रे गोलंदाजी माध्यमातून पाहायला मिळतोय. नौका फलंदाज राजू या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं उतरलाय. 7 डाऊनला मोठे फटके मारणं गरजेचं आहे. अचानक मोपाडा संघ ताकदवार संघ आहे. रसायनीमध्ये खऱ्या अर्थानं रसायनी पंचकृषीमध्ये एक नावाजलेला संघ. महेश उरणकरची फलंदाजी आपण मगाच्या सामन्यामध्ये बघितली. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या संघाविरोधात खेळत असताना जास्तीत जास्त धावफलकावरती येणं गरजेचं आहे. आडव्या बॅटमधून मारण्याचा प्रयत्न शेवटच्या चेंडूवरती परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपला. पाच चेंडूचा खेळ संपला. गोलंदाज तयार. आडव्या बॅटमधून मारण्याचा प्रयत्न परंतु नाकाम. शेवटचे 2 चेंडू मात्र गोलंदाजाने टाकलेत निर्धाव. खेळपट्टीवरती 2 निर्धाव पडलेत निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2 बाद 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संत आणि सावध सुरुवात. इको गाडी आहे ना इको. त्यांना विनंती असेल ड्रायव्हरला की आपण साईडला लावायचे. मगाशी एका गाडीची काच फुटली आहे त्यामुळे आपल्याला विनंती असेल आपण गाडी जरा लांब लावा. बारावा एखाद्या खेळाडूला जर इजा झाली तर त्याची जागा 12व्या खेळाडूला दिली जाईल. अन्यथा कोणत्याही खेळाडू आतमध्ये जाणार नाहीये. चला पंच स्पीडअप करायचंय. या सामन्याला थोडासा उशीर होतोय. स्पीडअप करायचंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. आकाश केदारी आणि राजू ठोंबरे ही जोडी आता मैदानावरती खेळ करते वडगाव संघासाठी. 2 विकेट गेले. दुसरं षटक गोलंदाज नरेंद्र राऊत हा गोलंदाज वापरण्यात येतोय. नरेंद्र राऊतच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली समीर म्हात्रेच्या माध्यमातून ती गोलंदाजी होणं गरजेचं आहे. त्याच्या पावलावर पाऊल टाकत खऱ्या अर्थानं जर गोलंदाजी झाली तर वडगाव संघ कुठेतरी अडचणीत सापडेल. अन्यथा आकाश केदारी आता फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. आकाश केदारीच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांची आतिषबाजी होताना पाहायला मिळते. या चेंडूवरती जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न
वन बाउन्स चेंडू टॅप केलं जातं आणि या चेंडूवरती मिळते ती एकच धाव. एक धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे पुढे सरसावेल. धावा धावफलकावरती लागल्यात त्या 10. 10 आकडा धावफलकावरती येतोय. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती पहिल्या चेंडूवरती. राजू ठोंबरेसाठी हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल झाला होता थोडासा, परंतु चेंडू हवेमध्ये होता. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एक धाव संख्येच्या मदतीनं 11 धावा स्कोर गार्डवरती जोडल्या जात आहेत. 11 धावा स्कोर गार्डवरती जोडल्या जात आहेत. संत आणि सावध क्रिकेट आपण पाहतोय वडगाव संघाच्या माध्यमातून चालू आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. एकात दोन मोठे फटके या सामन्यामध्ये वडगाव संघाला पुनरागमन करताना पाहायला मिळतील. या चेंडूवरती चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव मिळते. एकाच धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. एक धावसंख्येच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. 12 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. दोन्ही फलंदाज आता कुठली रिस्क घेत नाहीयेत. त्यांना माहिती आहे 2 फलंदाज बाद झालेत. एकेरी दुहेरी धावांना त्या प्राधान्य दिलं जाते. धावफलक हलतं ठेवण्याचं काम आता दोन्ही फलंदाज करतायत. या चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळतोय चेंडू आणि याच्या पंचांनी या चेंडूला स्वेअर घोषित केलंय. स्वेअरच्या साह्यानं धावफलकावर आणखी एक धाव जमा होईल. 13 धावा धावफलकावरती लागल्या. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार. हा चेंडू जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक तो चेंडूपर्यंत पोहोचेल तत्पूर्वी चेंडूने गाठले ती सीमा रेषा. या चेंडूवरती येत आहे 4 धावा. 4 धावसंख्येच्या साह्यानं धावफलक थोडीशी बढती घेत आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 17 धावा. 17 धावा धावफलकावरती जागल्या जात आहेत. महेश उरणकर आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये उभे आहेत. त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाची युवारचना वारंवार बदलली जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नरेंद्र राऊतच्या माध्यमातून. चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवरती झेल पकडायचं गरजेचं होतं. झेल मात्र जमिनीला दान होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नरेंद्रच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. मोठ्या फटक्यापासून खऱ्या अर्थानं वंचित ठेवलं जात आहे फलंदाजांना. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं जाते फलंदाजांच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानावरती चालू आहे. नरेंद्रचा हा पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय वारंवार बदललं जात आहे. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेला अगदी चिटकून उभे आहेत मोपाडा संघाचे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण पाहतोय जो निर्णय घेतला मोपाडा संघानं गोलंदाजीचा, तो गोलंदाजीचा निर्णय अगदी सार्थ ठरवताना पाहायला मिळतात ते गोलंदाज. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. एकच धाव या चेंडूवरती मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा फंबल पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु 2 धावा यशस्वीरित्या दोन्ही फलंदाजांना मिळत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीनं आणखी 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये फक्त 10च्या सरासरीने आपण पाहतोय 10.5च्या सरासरीने 21 धावसंख्येपर्यंत मजल मारली. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. उर्वरित आता 2 षटक कोणते गोलंदाज वापरण्यात येणार, मोपाड्या संघाकडून काय रणनीती असणार, ती येणारे 12 चेंडूंवरती आपल्याला समजेल. तिसरा षटक आता गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती उभा आहे. नितेश म्हात्रे हा गोलंदाज. नितेश म्हात्रे हा गोलंदाज तिसरं षटक फेकतोय. उजव्या हाताचा हा गोलंदाज पंचांच्या डाव्या यष्टीकडून गोलंदाजीचा मारा करतोय. पंचांच्या डाव्या यष्टीकडून गोलंदाजीचा मारा गोलंदाज करतोय. पंच आपण सामना लवकरात लवकर चालू करा, या सामन्याला उशीर होतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू जबरदस्त फटका. बॅट खोलले खऱ्या अर्थानं आकाश केदारीच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका. 6 धावसंख्येच्या माध्यमातून धावफलकावरती लागतील. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मोठे फटके मारण्यास सुरुवात केली खऱ्या अर्थानं. मगाच्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं सिंगल डबलला 2 फलंदाज बाद झाल्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात होतं दोन्ही फलंदाजांकडून. मात्र आता मोठा फटका लगावलाय. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे. मोपाडा संघाचा तिसरा गोलंदाज नितेश म्हात्रे हा गोलंदाज थोडासा कुचकामी ठरतोय पहिल्याच चेंडूवरती. जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळते ते आकाश या फलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार.
जबरदस्त फटका, जबरदस्त टायमिंग पाहायला मिळते. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवून देणारा हा फटका 6 धावसंख्येसाठी येतोय. 2 चेंडूवरती येत आहेत 2 मोठे फटके. या षटकाराच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती चालू आहे. 2 षटकांमध्ये आपण बघितलं अगदी डोक्याचा उपयोग केला फलंदाजांनी. सिंगल डबलला कन्वर्ट केलं. धावफलक हलतं ठेवण्याचं काम केलं. आता माहिती आहे त्यांना की आपल्याकडे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू शिल्लक असताना पहिल्या चेंडूपासून षटकार लगावायला सुरुवात केली. पहिल्या 2 चेंडूवर आले हे षटकार. षटकाराच्या साह्यानं धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत ते 34. या चेंडूवरती येत आहे षटकार. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. आकाश केदारीने आता चौकार लगावायला सुरुवात केली आहे. 2 चेंडूवरती येत आहेत 2 मोठे फटके. शॉर्ट पिच चेंडू. या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका. 3 चेंडूवरती 3 षटकार. या स्पर्धेतील दुसरी षटकार हॅट्रिक सुद्धा जाते ती आकाश केदारी या फलंदाजाच्या नावावरती. 3 चेंडूवरती येत आहेत 3 षटकार. धावफलकावरती धावा लागल्यात. तिसऱ्या षटका मार्गस्थ असताना 39 धावा धावफलकावरती लागल्यात. मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 56 धावसंख्येची बहारदार खेळी या खेळाडूने केली आणि तशीच बॅटिंग आता मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूवरती आले 3 षटकार. थोडासा धीम्या गतीने चेंडू टाकला. डोक्याचा उपयोग खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. गोलंदाज नितेश म्हात्रेच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 3 षटकार मारल्यानंतर थोडासा धीम्या गतीने चेंडू टाकला आणि हा चेंडू खेळपट्टीवर पडला जातोय निर्धाव. धावफलक मात्र तिथे स्थिरावलं जातोय 39 धावसंख्येवरती. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. ते वडगाव संघाचे योगेश पाटील आणि दीपेश गडगे हे 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळत आहेत. मात्र नंतरचे 2 फलंदाज आता चांगली कामगिरी करतायत. जबरदस्त स्ट्रोक, खतरनाक फटका मारला जातो. एकदम जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. या चेंडूवरती येतोय षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्यात 45 धावा. षटकार हॅट्रिकला आकाश केदारीकडून 100 रुपयाचं, संजय जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आकाश केदारीच्या फलंदाजीवरती आता आपण पाहतोय की बक्षिसांची बसात होताना पाहायला मिळते. गोलंदाज यार हा चेंडू जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या चौफेर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. समालोचन कक्षामध्ये मारलेला हा 1 बाउन्सचा चौकार. चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे जाईल 49 या धावसंख्येवरती. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती चालू आहे. आक्रमण पाहायला मिळतंय. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या 3 चेंडूवर आला षटकार. त्यानंतर चेंडू पडला निर्धाव. त्यानंतरच्या चेंडूवरती आला षटकार. त्यानंतर आला चौकार. चौकाराच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय 49 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 49 ही स्थिती मैदानावरती पाहायला मिळते आपल्याला. उर्वरित आता एका षटकाचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज राजेश हा गोलंदाज 4थं षटक फेकतोय. वडगाव संघा विरुद्ध खेळत असताना मोपाडा संघाच्या माध्यमातून अचानक मोपाडा विपक्ष वडगाव ही लढत मैदानावरती पाहायला मिळते. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. राजू टोबरेने या चेंडूवरती उत्तर दिलं. या चेंडूवरती येतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला दणदणी षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्यात 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फार चांगली बॅटिंग मैदानावरती चालू आहे. आकाश केदारी आणि राजू ठोंबरे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून गोलंदाज यार या चेंडूवरती सुद्धा त्या झोन मध्ये फटका. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतोय. अगदी मागाच्या फटक्याचा कॉपी फटका पाहायला मिळाला. या चेंडूवरती येतोय षटकार. या षटकाराच्या साह्यानं 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 61 धावा धावफलकावरती लागल्यात. आता विचार करण्यास भाग पडलंय
महेश उरणकर आपण पाहतोय की गोलंदाजाला कुठेतरी कानमंत्र देत आहेत आणि कानमंत्र देणं गरजेचं आहे, कारण धावा आता धावपलकावरती झपाट्यानं येताना पाहायला मिळत आहेत. धावा आता झपाट्यानं जमवायला सुरुवात केली आहे की दोन्ही फलंदाजांनी. धावा धावपलकावरती लागल्यात. 61 धावा. 2 चेंडूवरती 2 षटकार येत आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक मैदानावरती गोलंदाज राजेश हा गोलंदाज हाताळताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती कुचका मीटरला, परंतु या चेंडूवरती सुद्धा षटकाराची तिसरी हॅट्रिक या स्पर्धेतील पूर्ण करतोय राजू ठोंबरे हा फलंदाज. या षटकाराच्या साह्यानं धावा धावपलकावरती लागल्यात. 67 धावा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. पहिले 2 षटक या फलंदाजांनी एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं, धावपलक हलतं ठेवलं. नंतरच्या 2 षटकांमध्ये आता आक्रमण पाहायला मिळतोय. एका बाजूने आकाश केदारी आक्रमण करतोय, एका बाजूने राजू ठोंबरे आक्रमण करतोय. म्हणजे जबरदस्त बॅटिंग मैदानावरती चालू आहे ती वडगाव संघासाठी या खेळाडूंच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. या चेंडूवरती चांगला फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. फार वेगानं चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी मिळते ती एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. 1 धावसंख्येच्या साह्यानं धावा धावपलकावरती लागल्यात. 68 धावा. 68 धावा धावपलकावरती लागल्यात. 4 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आकाश केदारीने पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलं गेलं. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मिळते ती एकच धाव. स्ट्राईक रोटेट होते तर स्ट्रायकर एंड वरती असणार. त्यानं मगाच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तो राजू ठोंबरे. षटकाराची तिसरी हॅट्रिक या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं जातीय ती राजू ठोंबरे या खेळाडूच्या नावावरती. गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. कार्पेटच्या साह्याने या चेंडूला ढकललं गेलं. लॉंगॉन मध्ये चेंडू उचल फेकलेल तर फिरती मिळतात त्या 2 धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज होते तो राजू बाद. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती लागल्यात 70. येणारे 24 चेंडू आणि 71 धावसंख्येची गरज वडगाव संघाविरुद्ध खेळताना अचानक मोपाडा संघाला. षटकार हॅट्रिक साठी हरेश मालकर यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 300 रुपयाचं पारितोषिक हरेश मालकर साहेबांकडून राजू ठोंबरे या खेळाडूला आलंय. हॅलो चेक. मर्याई क्रिकेट संघ जांभिवली आयोजित मर्याई चषक 2020 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतोय. तर दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना असेल. 71 धावा करायच्या 24 बॉलमध्ये अचानक मोपाडा टीमला आणि या 71 धावा रोखायच्यात वडगाव संघाला. मागच्या सामन्यामध्ये वडगाव संघाला प्रत्युत्तर देत असताना मोरबे संघानं मात्र तब्बल 71 धावा केल्या होत्या 4 षटकामध्ये. आणि या इनिंगमध्ये मात्र 71 धावा विजयासाठी कंप्लीट करायच्या. त्या म्हणजे अचानक मोपाडा टीमला मोठं आव्हान आहे या मैदानावरती. आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना आणि त्यानंतर असेल आजच्या दिवसातला शेवटचा सामना गुळसुंदे विपक्ष विजेता संघ. आणि
या मॅचमध्ये विजेता संघ कोणता असणार? आमचे पोपेटा साहेब देखील इथे सामन्याचा मनमुराद आनंद घेत असतात आमच्या मंचावरून. चांगले समालोचक, बरेचसे आमचे क्रिकेट चाहते, क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक या ठिकाणी याची देही याची डोळा हा क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी इथे आलेला आहेत. आम्ही या सर्वांचं मर्याई क्रिकेट संघ आयोजित मर्याई चषक 2020 या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. अचानक मोहपाडा टीमला मात्र 24 चेंडूमध्ये 71 धावा गरजत. पहिली सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. महेश उरणकर आणि मयूर म्हात्रे ही जोडी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला सहजगत्या विजय संपादित केला होता अचानक मोहपाडा टीमनं. आणि इथे देखील एक मोठं तगडं आव्हान असेल वडगाव संघाचं. अचानक मोहपाडा टीम समोर 71 धावा करायच्या आहेत. कुणाल पाटील बॉलिंग मार्कमध्ये पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. P1 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 71 धाबाचं संरक्षण करायचं असेल तर पहिल्या बॉलपासून मात्र थोडंसं डॉमिनेट करावं लागेल मोहपाडा टीमच्या फलंदाजांना. थोडासा त्यांचा आत्मविश्वास डळमळीत करावा लागेल, तेव्हाच तुम्ही विजयावरती शिक्कामोर्तब करू शकता. कारण मोहपाडा टीममध्ये क्षमता आहे या धावांचा पाठलाग करण्याची. 71 धावा मागच्या मॅचमध्ये 9 चेंडू आणि 38 धावांची इनिंग साकारणारा महेश उरणकर स्ट्रायकिंग एंडकडे, तर एका बाजूने असेल मयूर म्हात्रे स्वतः संघनायक नॉन स्ट्राईक एंडकडे. 24 बॉल आणि 71 धावा. खूप चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन कसं असावं आणि नियोजन कशा पद्धतीने करून दाखवावं हे खऱ्या अर्थानं आमच्या मर्याई क्रिकेट संघानं या स्पर्धेच्या माध्यमातून करून दाखवलंय. अप्रतिम सर्व गोष्टींमध्ये मात्र परिपक्वता तुम्हाला पाहायला मिळेल. कुणाल पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. कुणाल पाटील फिल्डिंग रिस्ट्रिक्शन तुम्ही पाहताय. P1च्या षटकामध्ये फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, त्यानंतर पॉइंट, डीपेक्षा कबर, मिड ऑफ, त्यानंतर मिड ऑन, डीप मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पहिलाच बॉल सरळ बॅटने मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉल खाली. इथे जोखीम घेतलेली नाहीये एका रनशी, कारण विकेटला महत्व दिलंय. सर सलामत पगडी 50 म्हटलं जातं. महेश उरणकरनं मात्र या बॉलवरती कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली नाहीये. एक रन घेण्याचा मोह त्यांनी आवरला. कदाचित रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील गमवावा लागला असता अशा क्षणाला. आणि 71 धावा एक मोठा आव्हानाचा पाठलाग करत असताना मात्र यावेळेसचा फटका तुम्ही पाहताय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीने फिल्डिंग रिस्ट्रिक्शन त्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर करतोय कुणाल पाटील. पहिला बॉल आपण पाहिला थोडासा शॉर्ट ऑफ लेन होता आणि उंची कमी होती बॉलला, आणि तो बॉल सरळ मिडॉन मध्ये गेला होता. आणि त्यानंतर मात्र फुलर लेन चेंडू सरळ तुम्ही पाहताय लेफ्ट साईड पायावरती फेकला होता. आणि त्यानंतर मात्र हा शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल केला. त्यानंतर मयूर डावखुरे हाताचा फलंदाज, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, एक चांगली स्ट्रॅटर्जी, चांगली रणनीती. सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी आपण स्ट्रॅटर्जी पाहिली आहे प्रत्येक संघांकडून. इथे देखील डावखुरे हाताचा मयूर म्हात्रे येतो स्ट्रायकिंग एंडकडे. एक धाव लागली आहे स्कोर कार्डमध्ये. 2 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल पाटील, राऊंड विकेट. यावेळेस देखील तुम्ही पाहताय हलक्या हाताने खेळून काढला, एज लागली आहे. त्यानंतर मात्र ऑन साईडमध्ये क्षेत्ररक्षण चांगलंच. चिकी रन्स, एक क्विक सिंगल पूर्ण केली दोन्ही खेळाडूंनी. एका धावेने मात्र संघ थोडासा पुढे चाललाय. 2 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती. 71 धावांचा टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या षटक तुम्ही पाहताय कुणाल पाटीलचं याचं मार्गस्थ असताना 2 धावा आल्या स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा कुणाल पाटील ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू, लोअर फुल टॉस, ऑफस्टिकच्या अगदी जवळून बॉल चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि या बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न केला होता महेश उरणकर यांनी. कोणत्याही प्रकारचा बॅटर चेंडू संपर्क नाही आहे. अशा वेळेस तुम्हाला थोडंसं स्टेप आउट होऊन खेळणं गरजेचं होतं.
आणि इथे मात्र हवी होतोय गोलंदाज कुणाल पाटील. मोर द विकेट. यावेळेस देखील स्क्वेअर लेग क्षेत्राकडे बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तो क्षेत्र असा आहे ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट हिट करता तेव्हा तुम्हाला एका रेषेमध्ये 3 स्टंप येतात, तेव्हा थोडासा अडचण निर्माण होते. आणि त्या अडचणींचा सामना करत असताना मात्र इथे 1 रन्स मात्र आली आहे अचानक मोपाळा टीमला. एका धाबेने संघ थोडासा पुढे चालला. 3 धावा आल्या स्कोअर कार्डवरती. शांत गतीने संयमी खेळ साकारत असताना दोन्ही खेळाडू सावध पवित्रा. डिफेन्सिव्ह क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजांना पॉवर दाखवण्याची संधी असते पॉवर प्लेच्या षटकामध्ये, परंतु इथे कौतुक करावं लागेल कुणाल पाटीलचं. पुन्हा एकदा फुलर एंड बॉल. यावेळेस मात्र सरळ ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. चेंडू उचलणार फेकणार. दरम्यान सिंगल रन आली आहे आणि एक अतिशय चांगलं निर्णायक षटक ठरतं या मॅच मध्ये. मात्र वडगाव संघासाठी कुणाल पाटील या गोलंदाज फक्त 4 धावा खर्च केल्यात. आणि जमेची बाजू आपण पाहिली अचानक मोपाळा टीमसाठी तर बिनबाद कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये, त्यामुळे थोडासा सुरक्षित असेल अचानक मोपाळा संघ. महेश उरणकर आणि मयूर म्हात्रे ही जोडी. अचानक मोपाडा आणि एका बाजूने वडगाव, एका परिसरामधले एका विभागामधले हे संघ आहेत. रसायनी विभाग तुम्ही पाहताय MIDC झोन आणि या विभागातील हे संघ आणि या संघामधली ही लढत. 4 धावा आल्या धावफलकावरती. अजूनही 18 चेंडू आणि 67 18 बॉल्स रिमेनिंग 67 रन्स नीड. 67 धाब्याची गरज आहे यावेळेस अचानक मोपाडा टीमला. आणि या धाबा रोखायच्या त्या म्हणजे वडगाव संघाला. सेकंड ओव्हर. यावेळेस तुम्ही पाहता बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज येतोय किरण जाधव. यावेळेस मात्र खूप स्ट्रॅटर्जी बदलली आहे वडगाव संघाने. ज्या किरणनं मात्र मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक फेकलं होतं, यावेळेस फटका चांगला आहे. लॉफ केलाय बॉलला ऑन साइड मध्ये. लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. वसुदेव कोडिलकर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. आकाश आहेत. आज मात्र त्यांनी खूप प्रचंड मेहनत घेतली आहे. पंचांचं काम हे खूप महत्वाचं असतं आणि त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. गुळसुंद टीमचे कॅप्टन आपण इथे यायचं आहे निखिल पाटील. थोडीशी गती परिवर्तन करत असताना मात्र दिशा भरकटली आहे. आणि व्हाईट बॉल अबांतर रन्स. यावेळेस तुम्ही पाहता धावफलकावधी धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद 9. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना इथे चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल खाली. चेंडूला जज केला आणि त्यानंतर मात्र ही झेल स्वीकारली आहे. पहिला धक्का बसतोय अचानक मोपाडा टीमला. मयूर म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला गडी बाद होतोय अचानक मोपाडा टीमचा. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज चाललाय मैदानाच्या आतमध्ये. ओमकार म्हात्रे 12th मॅन आहेत. थोडेसे सुस्त झालेत दुपारचं सत्र, त्यामुळे थोडीशी निराशा चिंतेचं वातावरण. 9 धावा आल्या स्कोर कार्ड वरती. गडी बाद झालेत 1. ओमकार म्हात्रे नवीन फलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 1 डाऊन रिझन एक अशी स्टेज आहे त्या खेळाडूला मात्र कोणत्याही वेळेला मात्र आपल्या संघासाठी चांगलं योगदान द्यावं लागतं. ती पाहताय त्या स्टेजला मात्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय 3ऱ्या क्रमांकाचा. आता संपूर्ण जबाबदारी ही महेश उरणकर या खेळाडूला स्वीकारावी लागेल, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. लिजन खेळाडू आहे. पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये त्या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. परंतु इथे वडगाव संघाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजाचं खास करून किरण जाधव देखील त्या कुणाल पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवून कामगिरी करतोय. असं म्हटलं तर सुरुवात चांगली आली की शेवट हा गोड होतोच आणि तोच प्रयत्न होतो या खेळाडूंच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. अकुट टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र बॉल येतो बॅटच्या रडार मध्ये. बॉलला फेकून दिलेला
मी गुळसुंदे टीमच्या संघनायकाला विनंती करतोय, आपण आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. 6 चेंडू आणि मोठं टार्गेट 40 धावा. अशक्यप्राय असं आव्हान आहे. फक्त आणि फक्त एखाद दुसरा चमत्कारच या मॅच मध्ये कमबॅक करून देईल अचानक मोपारा टीमला. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो म्हणजे ओमकार. ओमकार मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आला होता खेळण्यासाठी. पहिला चेंडू फेस करेल या इनिंग मधला. गोलंदाजी मार्गपती गोलंदाज असेल तो म्हणजे गुरुनाथ. वेगळी एक स्टाईल आहे या खेळाडूची. आठवण करून देतो हा खेळाडू सोहेल तन्वीर, पाकिस्तानचा एक अतिशय चांगला दर्जेदार गोलंदाज. एक वेगळी ॲक्शन या खेळाडूची. आणि इथे 5 बॉलमध्ये 39 धावेची गरज. 5 चेंडू आणि 39 धावा. आणि इथे चांगला स्ट्रोक अप्रतिम. तुम्ही पाहता स्लॉक स्वीप लगावला. यावेळी तुम्ही पाहता बॉल चाललाय डीप बॅक स्क्वेअरच्या डोक्यावरून षटकारासाठी. उशिरा का होईना परंतु संधी मिळाली या खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची. फलंदाज तुम्ही पाहता राजेश, त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी खेळाडूच्या माध्यमातून होतोय. शेवटचे 4 बॉल आणि आता 33 धाब्याची गरज. 4 चेंडू आणि 33 धावा. आमचे व्हॉलेंटियर्स तुम्ही पाहता त्या ठिकाणी बॉल शोधतायत. 4 चेंडू आणि 33 धाब्याची गरज. राजेशनं मात्र खूप चांगला फटका लगावलाय. डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजावरती केलेलं आक्रमण आणि मिळणारा हा षटकार मोपारा टीमसाठी. मर्याई चषक 2020 या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना. मी आमच्या आयोजन कमिटीला विनंती करतो आपण गुळसुंदे संघाशी देखील संपर्क साधायचा. यावेळेस मात्र दांडी गोल त्रिफलाचीत. क्लीन बॉल होतोय फलंदाज राजेश. फुलरलिन बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झाला बॅटला बॉल. त्यानंतर डायरेक्ट यस्टर मध्ये आदळतो हा चेंडू. क्लीन बॉल. नवीन फलंदाज नरेंद्र राऊत. 3 बॉल आणि मोठी धावसंख्या 33 धावा. गुळसुंदे टीम आणि विजेता संघ या 2 टीमच्या दरम्यान हा शेवटचा सामना असेल आजच्या दिवसामधला. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स विजेता संघ असेल आणि गुळसुंदे या 2 टीमच्या दरम्यान या सामन्यानंतर टॉस होईल. अजूनही या सामन्याची फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे. 3-33 नेल्सन फिगर तुम्ही पाहताय. 3 बॉल 33 रन्सची गरज. चला स्पीडअप करा मॅचला. लॉरफुल टॉस बॉलला स्टिअर केलाय ऑन साइड मध्ये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि तदनंतर मात्र 2 बॉल 32 धाब्याची गरज. मर्याई क्रिकेट संघ जांभिवली आयोजित मर्याई चषक 2020 हे पर्व तुम्ही आज इथे पाहताय. कुट्टाप्याचा बॉल शफल होऊन केल्याचा प्रयत्न. इथे मात्र आणखीन एक डॉट चेंडू फक्त आणि फक्त या सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. आणि इथे मात्र पारड जड झालं ते म्हणजे वडगाव संघाचं. ज्या पद्धतीने वडगाव संघ आजच्या दिवशी खेळलाय. आकाश केदारीचा झंझावात आपण मैदानात पाहिला. इथे सन्मान दिलाय फुलरेन बॉलला आणि कॉपीबुक स्टाईल हा फटका येतोय. सरळ जमिनीला घरंगळत हा चौका. आणि इथे विजेता संघ ठरलाय तो म्हणजे वडगाव. आजच्या दिवसामध्ये 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा हा दुसरा संघ ठरतोय वडगाव. आणि एका बाजूला असेल गुळसुंदे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि पुन्हा एकदा अचानक मोपारा टीमला मात्र पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सामनावीर नो डाऊट ज्यानं मात्र 9 चेंडूमध्ये 31 धावा केल्यात. 9 चेंडूमध्ये 31 धावा करणारा आकाश केदारी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मी आदरणीय सामाजिक कार्यकर्ते अतुल मालकर साहेबांना विनंती करतोय आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार देऊन आकाश केदारी या खेळाडूचा गौरव करायचा. सन्माननीय
हेमंतजी कोंडिलकर साहेबांना मी विनंती करतो आमच्या अतिथी मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय हेमंत कोंडिलकर साहेब, मी विनंती करतोय अतुल मालकर साहेबांना, सामाजिक कार्यकर्ते, आपल्या पवित्र शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार आपण आकाश केदारीला देऊ, त्याचा या ठिकाणी गौरव करायचा आहे. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी आणि तदनंतर मात्र या मॅचमध्ये 9 चेंडूमध्ये 31 धावा, खूप चांगला परफॉर्मन्स आकाशचा. एक सुशिक्षित व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं सिव्हिल इंजिनियर आहेत, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्याचबरोबरीनं मात्र समाजसेवा ही ईश्वर सेवा या ब्रीदवाक्याने चालणारे आमचे सन्मान्य पाहुणे अतुल मालकर साहेब, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय आकाश केदार यांचा. खूप चांगला परफॉर्मन्स आकाशचा आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. वेल प्लेड. आकाशला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अतुल मालकर साहेबांचा देखील